मुसळधार पावसात तुकसई गावचा पूल वाहून गेला तेव्हापासून तुकसई गाव, आदिवासीवाडी, चिमोळ आणि तुरमाळ आदिवासी वाड्यांचा संपर्क तुटलेला आहे. नागरिकांना व विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागत आहे. हीच गंभीर समस्या लक्षात घेऊन पुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लावा असे निवेदन आमदार महेंद्र थोरवे यांना सासगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्य रेश्मा पाटील यांच्या वतीने राजेश पाटील आणि ग्रामस्थांनी दिले आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे निवेदन देण्यासाठी सोनू पाटील, रामचंद्र पांगारे, जयवंत पांगारे, जनार्दन पांगारे, शशिकांत पाटील, समीर पांगारे, अजित पांगारे, निलेश पांगारे, ज्ञानेश्वर पांगारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. मुसळधार पावसात तुकसई गावचा पूल वाहून गेला तेव्हापासून तुकसई गाव, आदिवासीवाडी, चिमोळ आणि तुरमाळ या आदिवासी वाड्यांचा संपर्क तुटल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांना सासगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्य रेश्मा पाटील यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. आमदार थोरवे यांनी ही गंभीर समस्या लक्षात घेऊन काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याचे राजेश पाटील यांनी सांगितले. आज आम्ही सर्व ग्रामस्थ आज आपल्या तुकसई गावचा जो पुराच्या पाण्यामुळे पूल वाहून गेलेला आहे त्या संबंधावर आम्ही माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेब यांना भेटायला आलो होतो. त्यांना एक निवेदन दिलेलं आहे. माननीय सदस्य रेश्माताई पाटील यांच्या पत्राद्वारे आम्ही एक नवीन पुलाची मागणी त्यांच्याकडे करत आहोत. आज या तुकसई गावानंतर तुकसईची आदिवासीवाडी तसेच चिमोड आणि तुरमाळची आदिवासीवाडी यांचा संपर्क तुटणार आहे त्या पूल न झाल्यामुळे. त्यामुळे लवकरात लवकर हा पूल व्हावा ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत. तसे आम्हाला माननीय नरेशजी पाटील साहेब आणि माननीय आमदार महेंद्र थोरवे साहेब यांनी पाठपुरावा करून ते लवकरात लवकर करून देऊ असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तुकसई गावच्या पुलासंबंधी ग्रामस्थांनी निवेदन दिल्यानंतर तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क केला असून लवकरात लवकर शासनाकडून निधी उपलब्ध करून पुलाचे काम मार्गी लावू असे आश्वासन आमदार महेंद्र थोरवे यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले आहे. मधल्या काळामध्ये जो खालापूर तालुक्यामध्ये मोठी पूरहानी झाली होती त्याच्यामध्ये तुकसई दुर्शत या तिथल्या पुलाचं मोठं नुकसान, त्या ठिकाणी पुलाची संरक्षण भिंत असेल, पुलाचा अर्धा भाग वाहून गेलेला आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांनी आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे की नव्याने तो पूल करण्यासंदर्भात. तसं आज कलेक्टरांना सुद्धा फोन करून सांगितलेलं, तसं पत्र पाठवून देऊन आपण त्यांना तात्काळ ते पत्र शासनाकडे पाठवून लवकरात लवकर त्यासाठी निधी उपलब्ध कसा करता येईल या संदर्भात आम्ही उपाययोजना करून लवकरात लवकर तुकसईचा पूल हा नव्याने कसा उभारता येईल या संदर्भात आम्ही त्याच्यावरती लवकरात लवकर मार्ग काढू. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.